नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील फंक्शन हॉल मध्ये आहोत आणि या ठिकाणी आज डॉक्टर रमेश नारलावार यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बरेचसे या ठिकाणी त्यांचे मित्र असतील, डॉक्टर असतील, त्यानंतर त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील, हिंदू सनातन धर्माचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील, ते देखील या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत। त्यानिमित्त दिलेल्या ह्या शुभेच्छा। सर, अनिल अमृतवार, पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्वचा मी प्रभारी आहे 18 जिल्ह्यांचा। या ठिकाणी डॉक्टर रमेश नारलावार यांचा वाढदिवस 70वा साजरी करण्यासाठी आम्ही सर्व पतंजली योग परिवार नांदेड तर्फे एकत्र आलेलो आहोत। या ठिकाणी सर्व मान्यवर त्यांना शुभेच्छा दिल्या। खरंच कौतुक करण्यासारखं डॉक्टरांचं काम आहे। सर्व क्षेत्रामध्ये ते उत्स्फूर्त सहकार्य करत असतात आणि सहभाग घेत असतात आणि हिंदुत्वाबद्दल प्रखर वक्तव्य करतात आणि आता तर ते पूर्ण वेळ जे आहे समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी देत आहेत। ही एक मोठी चळवळ नांदेडमध्ये त्यांच्या मार्फत होत आहे। आता दिंडी पण जे रूप आहे पंढरपूरचं, ते पण नांदेडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचा पूर्ण सिंहाचा वाटा डॉक्टरांचा आहे। तर पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा मी सर्व पतंजली योग परिवारातर्फे देतो आणि असाच एक मोठा सोहळा सर्व नांदेडकरांनी त्यांचा पुढचा 80 आणि 100 असे 2 मोठे सोहळे आपण साजरी करू अशी शुभेच्छा देत मी माझ्या वाणीला खरोखरच डॉक्टर साहेबांनी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी शिवाजी पेन्सिलवार नांदेड योग समितीचा सदस्य, पण त्यांच्या मागे घेऊन इथे एवढं मोठं कार्य केलं आम्ही, पण त्यांना जे सांगतात ते आम्ही करतो। आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून खूप छान आणि त्यांना एवढं सहकार्य करतात, भयंकर जे पाहिजे ते अवेलेबल करून भेटते। तेव्हा त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी आपल्यासोबत नांदेडमध्ये सुप्रसिद्ध असलेले या ठिकाणी डॉक्टर दिभा जोशी देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। ते देखील या ठिकाणी डॉक्टर रमेश नारलावार यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आज डॉक्टर रमेश नारलावार यांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो। रमेश नारलावार म्हणजे एक धगधगत व्यक्तिमत्व, राष्ट्रासाठी, समाजासाठी समर्पित आणि उत्तम संघटन कौशल्य असलेला असा आमचा मित्र आहे। त्याला उत्तम आरोग्य लाभो, त्याला यशकीर्ती मिळो आणि त्याचं उर्वरित आयुष्य असंच समाजकारणासाठी व्यतीत हो, अशा प्रकारची शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। धन्यवाद। आणि आपल्यासोबत डॉक्टर सुभाष उत्तरवार देखील आहेत। आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू। काय सांगा? हा, सरांपासूनच ऐकणे, माझ्या ऐकण्यात जे शिक्षण झालेलं आहे, सरांकडे मी अंडर प्रॅक्टिसला होतो। सरांची माझ्या करिअरची पुन्हा सुरुवात जी आहे की धन्वंतरी हॉस्पिटल पासून सुरुवात झाली। आजपर्यंत मी सरांना कधीच विसरू शकत नाही। सरांमुळे मी आज घडलेलं आहे। सरांचं मला भरपूर अमूल्य मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि अजूनही सतत ते मार्गदर्शन करतात, भेटतात। त्यांना वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा। त्यांना दीर्घायुष्य हीच ईश्वर चरणी प्राप्त। या ठिकाणी आपल्यासोबत पतंजली मित्र गोवर्धनजी अग्रवाल देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। आज मी डॉक्टर रमेश नारलावारच्या 70वा वाढदिवसानिमित्त इथे उपस्थित आहे। डॉक्टर साहेबांचे माझे संबंध 1985 पासून आहे। हे डॉक्टर 70 वर्षाचे झाले, परंतु हे 50 वर्षाचे दिसतात। एवढी यांच्यामध्ये एनर्जी आहे। हिंदुत्वासाठी भरपूर काम करायचं आहे। आणि डॉक्टर हे प्रख्यात जे आहे गॅस्ट्रोलॉजिस्ट आहे, नांदेडचे नामवंत डॉक्टर आहेत। तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना फार फार धन्यवाद। डॉक्टर साहेबांचा जो परिचय आहे तो खूप जुना आहे। 3 दशकापासून आमचे त्यांचे संबंध आहेत, परंतु मागच्या 4 वर्षापासून त्यांनी माऊली दिंडी म्हणजे प्रति पंढरपूर हे जेव्हापासून सुरू केलंय, त्यांची जवळीक आणखीही वाढलेली आहे। कारण इथे पंढरपूरला आषाढी निमित्त पंढरपूरला कोणी जाऊ शकत नाहीत, अशांना पंढरपूरचाच अलौकिक आनंद नांदेड येथे प्राप्त होतो आणि तो उपलब्ध करून दिला डॉक्टर रमेश नारलावारनी। आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा आणि हे 70च नाही तर 100 वर्ष पूर्ण त्यांनी दीर्घ आयुष्य जगावं। या ठिकाणी डॉक्टर रमेश नारलावार यांच्या विद्या पत्नी
सौभाग्यवती जयश्रीताई देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार. या ठिकाणी आज डॉक्टर रमेशजी नार्लावार म्हणजे आपले पती यांचा वाढदिवस 17वा वाढदिवस साजरा होत आहे. मला तर वाटतं या ठिकाणी 17वा वाढदिवस नसून या वाढदिवसाला पाहताना मला तर असं वाटतं की या ठिकाणी हा 50वा वाढदिवस असेल. अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि सर्व या ठिकाणी जनता देखील तेवढ्या उत्साहाने आली आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते? नाही, त्यांचा उत्साह आधीपासूनच आहे. मी तर विरोध करत असते त्यांना, पण ते ऐकत नाहीत माझं काय. कारण बाहेर जरी फार उत्साह आहे सगळ्याच गोष्टीचा. बाहेर जरी डॉक्टर असले तरी त्यांनी समाजकार्य देखील तेवढ्याच उत्साहात दवाखाना करतात. सुद्धा बंद केला तिने, हे काम करण्यासाठी दवाखाना बंद केला त्यांनी. ती म्हणजे समाजासाठी आपला हिंदू समाज पुढे यावा व हिंदू समाजामध्ये जागृती व्हावी याकरता हिंदू समाजासाठी त्यांनी आपली रोजीरोटी असणारा हा जो दवाखाना आहे त्यावर देखील पाणी फिरून ते आज समाजासाठी काम करत आहेत. स्वतः मेहनत घेतात, सगळ्यांच्या घरी जाणं येणं, कोणी काही बोलो न बोलो पण स्वतः जाऊन करतात. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असते? मी तर बऱ्याचदा नाही म्हणते कशाला जाता म्हणून, पण ते काय शेवटी पतिराज आहेत त्यांना नाही म्हणता येत घरात नाही. वेळच नाही ना, घरात राहतच नाही ना, मग राहतच नाही त्यांनी बाहेर घेऊन सतत बाहेर असतात ना मग त्यांच्या. असं खरोखर ज्यांना समाजाची ओढ लागते त्यांना घर संसार मुलं बाळ हे काही पाहत नाहीत. त्यांनी तर फक्त समाज कशा प्रकारे सुधारावा याकडे लक्ष देतात. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर रमेशजी नार्लावार सर आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर रमेशजी नार्लावार यांच्या सोनबाई म्हणजेच सोनिया नार्लावार ह्या देखील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा वाढदिवस 17वा वाढदिवस संपन्न होत आहे, परंतु या ठिकाणी 17वा वाढदिवस 50वा वाढदिवस झाल्यासारखं होतंय. तर आपल्याला काय वाटतंय? नाही, काकाचं जे काही आज मी पाहिलं आहे सगळ्याकडे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत काका माझे. त्यांनी समाजकार्य किंवा वैद्यकीय ह्याच्यातूनही त्यांनी आतापर्यंत जे पाहत आलेले आहोत आम्ही, म्हणजे गरिबांना त्यांनी फ्री केलेलं आहे. खूप काही गोष्टी त्यांनी गरिबांसाठी मदत केलेली आहे, समाजासाठी केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मदतच केलेली आहे प्रत्येकाला. त्यांचा खूप मोठा भाग त्यांनी समाजासाठी दिलेला आहे. आता घरदार सगळं सोडून फक्त समाजकार्य हा त्यांचं ध्येय आहे. आता हिंदू धर्म सर्वस्व हे जे ऐकायचं असेल कुणाला ते फक्त काकाकडून ऐकावं की हिंदू धर्म सर्वस्व कसं राहिलं पाहिजे. हिंदू समाजासाठी असणारी धडपड आणि आज 70व्या वाढदिवसानिमित्त असणार त्यांच्या चेहऱ्यावरलं तेज पाहून मला तर असं वाटतंय की जेव्हा 100वा वाढदिवस त्यांचा होईल त्या 100व्या वाढदिवसावर त्या टाइमला वाटेल की 55वा किंवा 60वा वाढदिवस असेल. असं आपल्याला काय वाटतंय? खरोखर तसं तर 40चाच वाटेल काकाच्या चेहऱ्यावरचा तेज पाहून. खरोखर कारण सुनबाईचं देखील त्यामध्ये तेवढंच सासू आणि सासरे यांना कशा प्रकारे तेज ठेवायचं कशा प्रकारे ठेवायचं हे मला वाटतं आजकालच्या सुनबाईकडे आहे असं मला वाटतं. याबद्दल बरोबर एकदम बरोबर आहे तुम्ही जे म्हणताल ते. मला वाटतं आपण आपल्या सासू सासऱ्याला सासू सासरे न म्हणता आई वडील म्हणता असाल असं मला वाटते. त्यामुळे आज साहेबांच्या चेहऱ्यावर एवढं तेज दिसत आहे. बरोबर आई वडील मानलं तरच आहे ते. आपण जेवढं सुख देताल तेवढं तेच त्यांच्या चेहऱ्यावर राहील. असो खरोखर या ठिकाणी माननीय डॉक्टर रमेशजी नार्लावार यांचा 17वा वाढदिवस या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला. डॉक्टर रमेशजी नार्लावार यांचा 17वा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड परिसरातूनच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून देखील त्यांचे मित्र असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, त्यानंतर डॉक्टर असतील, अनेक प्रकारचे राजकीय कार्यकर्ते असतील, सर्व जाती धर्म भेदभाव विसरून या ठिकाणी आज डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाकरता या ठिकाणी आले होते. त्यानिमित्त डॉक्टर साहेब त्यांना जे आभार मानणार आहेत ते आपण या ठिकाणी स्वीकारत आहोत. साहेब काय सांगणार? सगळ्यांना जय श्रीराम. आज निमित्त आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या 70वा जो वाढदिवस होता त्या निमित्ताने त्यांनी माझा कार्यक्रम साजरा करण्याचा ठरवला आणि एका प्रकारे आमचे सर्व रामनवमीचे महाआरतीचे सर्व इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मला गळ गाठली आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय कमी वेळ होते. परवा दुपारी आम्ही हे ठरवलं आणि आज हा कार्यक्रम त्यांच्या अतूट परिश्रमामुळे फार यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की हा माझा एकट्याचा वाढदिवस नसून आपल्या सनातन संस्थेचा सनातन हिंदू धर्माचा हा गौरव दिन आहे आणि त्यासाठी म्हणून आपण सगळेजण एकत्र आलात प्रेमाने आणि याच्याने आपण सदिच्छा घेऊन सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहता. म्हणून हे सगळे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते परिश्रम घेतात आणि आपल्या सगळ्यांचा जो आम्हाला आशीर्वाद आहे या सदिच्छा आहेत त्या असल्यामुळेच आम्ही हे हिंदुत्वाचं काम
करू शकतो आणि आम्ही ते समोर अजून नेऊ. भरपूर प्रकारे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये हे काम कसं आपल्याला वाढवता येईल आणि आपल्या येणारा जे संकट आहे देशावर आणि धर्मावर, ते आघात आपण कसे दूर करू शकू ह्याकडे आम्ही लक्ष ठेवू आणि त्यासाठी आम्ही कार्यरत राहू. आम्ही सध्या जे उपक्रम घेतो आम्ही त्याच्यामध्ये अजून नवीन उपक्रमाचे आम्ही भर टाकायचा प्रयत्न करू. सध्या आम्ही प्रति पंढरपूर आहे, 4थं वर्ष होतं. रामकाठी वाटप 10,000 लोकांपर्यंत आपण महिलांपर्यंत आणि इतर हिंदू समाजापर्यंत त्याच्यामध्ये रामकाठी वाटप करून नुसतं रामकाठी वाटप करत नाही आहे, आपण त्यांना लाठी प्रशिक्षण पण देतोय. त्याचे अनेक शिबिरं आपले संपन्न झालेले आहेत. आपली आज नांदेडची रामनवमी नांदेडमध्ये पूर्ण महाराष्ट्रात पहिली आहे. 4.5 ते 5 लाख लोक याचं दर्शन घेतात. ह्याचं सर्व जे श्रेय आहे आपल्या सर्वांना आणि कार्यकर्त्यांना जातं. महाआरतीचा आता 100 महाआरत्या होऊन गेल्यात, तरी पण आमची ते महाआरतीचा कार्यक्रम चालूच आहे. अशा प्रकारे आपण सर्व उपक्रम जे आपल्या समाजाला, धर्माला आणि देशाला पोषक आहेत असे आम्ही समोर नेऊ, हीच प्रभूचरणी प्रार्थना करू आणि ही प्रभू आम्हाला अशीच चांगली बुद्धी देव आणि आम्ही या कामामध्ये यशस्वीरित्या समोर जाऊ एवढी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम. परत एकदा मी सर्वजण माझे डॉक्टर मित्र असतील, इतर क्षेत्रातले काही कार्यकर्ते असतील, बाहेरगावचे आलेले माझे मित्रमंडळी, परिवार जे कोणी असतील ते सगळे इथं आज आवर्जून उपस्थित राहिले आम्हाला आशीर्वाद द्यायला, सदिच्छा द्यायला. त्यामुळे परत एकदा मनपूर्वक मनापासून त्यांचे कोटी कोटी आभार. धन्यवाद. या ठिकाणी अशा प्रकारे डॉक्टर रमेशजी नार्लावार यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.